मदत मिळते आणि महिलांमध्ये सेन्सिटिव्हिटी आणि रिस्पॉन्स वाढतो। आता रेसिपी अगदी सिंपल आहे। 5 ते 10 मिनिटात थकवा येतोय, इन्व्हॉल्वमेंट कमी आहे, अशा वेळी बॉडीला आतून फ्यूल देणं गरजेचं आहे, जे हार्मोन्स बॅलन्स ठेवायला आणि नर्व्ह स्ट्रॉंग करायला मदत करतं। आणि दूध, कधी असं झालंय का रात्री मूड परफेक्ट आहे, टायमिंग पण छान आहे, पण बॉडी म्हणते आज नाही बॉस, म्हणजे इच्छा आहे पण एनर्जी साथ देत नाहीये, आणि मग दुसऱ्या दिवशी कुणीतरी सल्ला देतो, अरे रोज बदाम खा, दूध घे, सगळं ठीक होईल। आता प्रश्न असा आहे, खरंच एवढं सिंपल आहे का, की फक्त ऐकलेले घरगुती सल्ले आहे? यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया। 1985 मध्ये त्यांनी त्यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकची स्थापना केली होती। गेल्या 40 वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहेत। महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकला असतात। बदाम प्लस दूध हे कॉम्बिनेशन इतकं पॉप्युलर आहे का, कारण हे दोन्ही मिळून बॉडीला आतून स्ट्रॉंग बनवतात। बदाम हेल्दी फॅट्स असतात, व्हिटॅमिन ई असतं, झिंक असतं आणि पोटॅशियम असतं, जे हार्मोन्स बॅलन्स ठेवायला आणि नर्व्ह स्ट्रॉंग करायला मदत करतं। आणि दूध म्हणजे शरीरासाठी रिकव्हरी ड्रिंक आहे, जे स्टॅमिना टिकवायला आणि बॉडीला रिलॅक्स ठेवायला मदत करतं। डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम अनेक वेळा टेक्निकल नसतो, एनर्जीचा असतो। म्हणजे मूड आहे, 5 ते 10 मिनिटात थकवा येतोय, इन्व्हॉल्वमेंट कमी आहे, अशा वेळी बॉडीला आतून फ्यूल देणं गरजेचं आहे, आणि ते कॉम्बिनेशन एक्झॅक्टली इथे काम करतं। आता रेसिपी अगदी सिंपल आहे। 4 ते 5 बदाम पाण्यात भिजवून ठेवायचे, सकाळी त्याची साल काढून ते चावून खा आणि पेस्ट करा। त्यानंतर 1 ग्लास कोमट दूध प्या, त्यात थोडीशी वेलचीची पूड घालू शकता किंवा हळद घालू शकता। जर थोडी एक्स्ट्रा एनर्जी हवी असेल तर 1 ते 2 खजूर सुद्धा ऍड करू शकता। हे तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी घेतलं तर बॉडीला बेस्ट फायदा होतो। सेक्शुअल हेल्थ मध्ये याचा इफेक्ट कसा दिसतो? बदाममुळे ब्लड फ्लो आणि नर्व्ह रिस्पॉन्स जो असतो तो इम्प्रूव्ह होतो, ज्यामुळे पुरुषांमध्ये इरेक्शन जी क्वालिटी असते ती बेटर राहायला मदत मिळते, आणि महिलांमध्ये सेन्सिटिव्हिटी आणि रिस्पॉन्स वाढतो। दुधामुळे स्टॅमिना टिकतो आणि इंटिमेसी दरम्यान तुम्ही लवकर थकत नाही आणि कनेक्शन जास्त वेळ टिकून राहतं। एक छोटंसं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा एखादी व्यक्ती रोज हा रुटीन फॉलो करतो, काही दिवसांनी त्याला जाणवतं मी आधीपेक्षा जास्त एनर्जेटिक आहे, इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे, इम्प्रूव्हमेंट आहे, एक्सपिरियन्स सुद्धा सॅटिस्फाई आहे। म्हणजे मोठी चेंजेस नाहीये, छोट्याशा हॅबिट्स आहेत ज्या तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायच्यात, आणि त्याचा तुम्हाला इम्पॉर्टन्स डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात। इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला येणार नाहीये, पण जर कन्सिस्टन्सीने कराल तर नक्कीच तुम्हाला परफॉर्मन्समध्ये नॅचरली इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे। तुम्हाला वारंवार थकवा येतो, इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे, डिझायर कमी आहेत, किंवा इंटिमसीमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये, तर फक्त घरगुती उपायावर डिपेंड राहू नका। अशा वेळी प्रॉपर डायग्नोसिस करून घ्या, ट्रीटमेंट करून घ्या। त्यासाठी तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या क्लिनिकमध्ये येऊन त्यांना कधीही भेटू शकता। बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।